हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, मी आज मस्त असं खाली झोपलेले, कारण की फरशीवर एवढी भारी झोप आली आणि अशी गोधडी आथरून मी खाली झोपले होते, कारण की माझ्या दोन मुली बेडवर झोपल्या होती. माझी मोठी मुलगी खाली झोपते आजीकडे, पण ती आज वर आली होती झोपायला, म्हणजे रात्री. मग म्हटलं त्यांना झोपू द्यावं शांत. मग मी खाली झोपले. नाईटला असतात, मग अशी थंडी वाजत होती ना, काय सांगायचं. असं बाहेर एवढा पाऊस पडत होता, पण उठू नाही वाटत होतं, पण उठायचं लागणार आहे ना. मग कसं बसं उठले, आंघोळ केले मस्त. एवढी थंडी वाजत होती तरी पण आंघोळ वगैरे केले, आणि मग म्हटलं चला पहिलं कामं करून घेऊया. आवनचे कपडे 3 दिवस झाले इस्त्रीला पडलेत, फायनली आणले. उठून आले तर बघते तर काय, पूजा करायला आंघोळ करून. मग म्हटलं आता त्यांना पटकन काय बनवून द्या. मग पटकन असे पोहे भिजत घातले, पटकन त्यांच्यासाठी पोहे बनवले. म्हटलं थांबा लगेच बनवून देते. त्यांचं नाही का जायचंच असतं, उठलं की जायचं. मग मस्त त्यांना बाहेर जायचं होतं. मग असे मस्त पोहे बनवले कढई भरून. आणि असंच पावसाच्या दिवसात असे मस्त कांदा पोहे. इकडं बघा असं मस्त मी ॲपल बीट कापलं आणि आम्ही दोघांनी मस्त नाश्ता केला. लेकरं झोपले होते माझे, आणि इकडं मस्त असं न्यूज लावले आणि मस्त असे आम्ही पोहे एन्जॉय केला. मग थोड्या वेळाने लगेच दुपारच्या स्वयंपाकाची काय तयारी करायचं. तर आज काय करायचं नव्हतं, फक्त चपात्याच करायच्या होत्या, कारण की नाही का तुम्हाला सांगते बघा, इकडं मस्त अशा चपात्या केल्या. आणि रात्रीची भाजी म्हणजे भात रात्री खूपसे बघा, कोण कोण खाल्ले अशी लहानपणी साखरेची पोळी. तर आम्ही तर खूप खायचो, माझी पोरी पण खातात. आता पण मी देते त्यांना बनवून, पण त्यांनी खाल्लं नाही, थोडीच खाल्ली बघा. रात्रीच्या अशा 2 भाज्या बाहेरून मागवल्या होत्या, मग एवढी सारी भाजी होती आणि खूप सारी जिलेबी पण होती. मग म्हटलं चला आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे जास्त, मग असं मस्त मस्त जिलेबी वगैरे खाऊया म्हटलं. बघू शकता, मग एवढं सगळं झालं. मग भांडे कोण घासणार, तर चला म्हटलं सगळं किचन वगैरे आवरून घेऊया. तर चला मी भांडे घासते इकडं मस्त असे. तर स्वयंपाक एवढा राडा पडतो ना किचनवर, काय सांगायचं. तर चला मी असा सगळा राडा आवरते. आणि माझे लेकरं बघा इकडं काय करतात काय नाही माहिती. तर हे 2 मेरे रत्न हे तर कसे आहेत नक्की